आत्ता इथे जे काही बोलणं झालं सगळं ते आम्ही शांतपणे ऐकत होतो. पहिल्या अभिवाचनामध्ये थोडासा प्रयत्न केला होता, जसं काही ब्रीफिंग मिळालं होतं की 3 वेगवेगळी कॅरेक्टर्स बोलतात, ते अगदी बाईचा आवाज न करता सुद्धा थोडासा बदल करून की हे संवाद आहेत. आता असा प्रयत्न करून बघू की ॲज इफ आपण ते मनात वाचतोय आणि त्याच्यात संवाद नाही, तर तो एक वाचनाचा भाग फक्त माझ्या आवाजात. मी बाबांना विचारायचो, बाबा त्याच्या परीनं उत्तर द्यायचा, कधी समाधान व्हायचं, कधी प्रश्नात प्रश्न पडत राहायचे, उत्तर काही मिळायचं नाही. एकदा 2-3 दिवस ढगफुटी झाल्यागत धोधो पाऊस झाला. उदय नदी अन छोटे मोठे नाले तुडुंब भरून वाहू लागले. डोंगरातले धबधबे पांढरे शुभ्र धारेत नेसल्यागत दिसू लागले. मी दुपारला आजाबरोबर शेतातल्या माळ्यावरच थांबून होतो आणि अचानक झिणिणी असा आवाज करत एक उडान खाटली धडगावच्या अगदी वरती गरगरू लागली. मी ओरडलोच, बाबा बाबा, उडान खाटली आली आहे, उडान खाटली आली आहे. अरे पोरा, खरंच आपल्या धडगावला उडान खाटली आली आहे म्हणत उभं राहून त्या उडान खाटलीकडे कौतुकानं पाहू लागले. उडान खाटलीनं धडगावच्या वरच्या वर 2-3 फेऱ्यावर मारल्या आणि ती खाली उतरली. धडगावच्या वरती भोवतीच्या पाड्यावर एकच आरोळ उठली, धडगावला उडान खाटली आली आहे, धडगावला खाटली आली आहे. गावातले लोक असतील नसतील तेवढी कामं सोडून धडगावच्या दिशेने धावली. जवळच्या लोकांना वेळेत पोचता आल्यानं उडान खाटली पाहता आली. लांब अंतरावरच्या लोकांना पोहोचण्यात वेळ लागला तोवर उडान खाटली उडून गेली. ती उडताना पुन्हा तोच आवाज. आजाबरोबर मी पुन्हा उडान खाटली गई, उडान खाटली गई असा ओरडलो. नंतर आम्हाला काय झालं आणि उडान खाटली का आली ते कळलं. दिलवरसिंग पाडवी कोणत्या तरी खात्याचे मंत्री असताना ते धडगावला आले. ते धडगावला आलेले असतानाच ढगफुटी झाल्यागत खूप पाऊस पडला. उदय नदीला पूर आला. धडगाव शहादा रस्ता उदय नदीला आलेल्या पुरामुळे बंद झाला. दिलवरसिंग दादा 2-4 दिवस अडकून पडले. नदीचा पूर ओसरण्याचं नाव घेत नव्हता. तेव्हा दिलवरसिंग दादांना तिथून नेण्यास धडगावात हेलिकॉप्टर आलं होतं. आता अलीकडे हेही कळलं की मंत्री बेपत्ता अशा स्वरूपाची बातमी त्या काळात गाजली होती. ते शब्दचित्र आता खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा वेगळ्या स्वरूपात आमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि तुम्ही म्हणालात तसं प्रत्येकाला ते वेगळं अभिप्रेत निश्चितच आहे. अनुपमा